पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पंतप्रधान मोदींची सैन्याला खुली सूट. सैन्यानं वेळ आणि टार्गेट ठरवावं, दहशतवाद्यांना चोख उत्तर द्या. उच्चस्तरीय बैठकीत मोदींच्या सूचना. राजधानी दिल्लीत हालचालींना वेग. सैन्य दलाच्या बैठकीनंतर गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, तर पंतप्रधानांच्या निवासस्थानी मोदी आणि मोहन भागवत यांच्यातही चर्चा. नवी दिल्लीत आज बैठकांचा दिवस. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता सीसीएसची बैठक. पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच सीसीएसची बैठक. आज कॅबिनेट ऑन पॉलिटिकल अफेअर्सची बैठक. पाकिस्तानबाबत महत्त्वाच्या निर्णयावर चर्चेची शक्यता. मंत्री राधाकृष्ण विखेंविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल. शेतकऱ्यांच्या नावे बोगस कर्ज घेत स्वतःच्या हितासाठी वापरल्याचा आरोप. बाळासाहेब केरुनाथ विखे पाटील यांनी केलेली तक्रार. शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार राज्य सरकारनं लंडनमधल्या लिलावात घेतली विकत. तलवारीसाठी सरकारनं मोजले 47,15,000 रुपये. पुण्यातील चांदणी चौकात पीएमपीएल बसची अनेक वाहनांना धडक. अपघातात 2 जण जखमी, तर बस ब्रेक फेल झाल्यानं अपघात घडल्याची माहिती. मराठमोळे बी.आर. गवई होणार. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश. गवईंच्या नावाला राष्ट्रपती मुर्मूंकडून मंजुरी. आणि 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेनिमित्त सराफा बाजारात उत्साह. सोनं लाखांच्या टप्प्यात असलं तरी ग्राहकांची सोनं खरेदीला पसंती, तर घर आणि वाहन खरेदीकडे लोकांचा कल. पाकिस्तानकडून सायबर हल्ल्यांचा प्रयत्न केला जातोय. 2 दिवसात 2 वेळा भारतीय वेबसाईट हॅक करण्याचा पाकिस्तानकडून प्रयत्न झाला. सुरक्षा यंत्रणांकडून याची गंभीर दखल घेत तपास सुरू आहे. पहलगाममधील झिपलाईन ऑपरेटरवर संशय वाढलाय. झिपलाईन ऑपरेटर आणि ऋषी भट्टच्या जबाबात तफावत आढळून आली आहे. हल्ल्यानंतर घरी गेल्याचा झिपलाईन ऑपरेटरनं दावा केलाय. तसंच झिपलाईन ऑपरेटरनं 5:30 वाजता एक फोन केल्याचं उघड झालंय. त्यामुळे झिपलाईन ऑपरेटरची एनआयएकडून चौकशी सुरूच राहणार आहे. काश्मीरच्या नागरिकांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हिंदू मुस्लिमांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप मेहबूबा मुफ्ती यांनी केलाय. संकटाच्या काळात आम्ही अल्लाह अकबर असं म्हणतो, असं म्हणत त्यांनी झिपलिंग ऑपरेटरवरील टीकेला उत्तर दिलं. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे डिजिटल फुटप्रिंट्स तपास यंत्रणांच्या हाती लागलेले आहेत. हल्ल्यापूर्वी आणि हल्ल्यानंतर सोशल मीडियावर दहशतवादी सक्रिय असल्याची माहिती मिळाली आहे. दहशतवाद्यांनी रेझिस्टंट टाइम नावाचा सोशल मीडियावर ग्रुप तयार केला होता. जम्मू काश्मीर सरकारनं तात्पुरत्या स्वरूपात 48 पर्यटनाची ठिकाणं बंद करण्याचा निर्णय घेतलाय. शोध मोहीम सुरू असलेल्या ठिकाणी पर्यटन बंद राहणार आहे. एकूण 87 पैकी 48 ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांना जाता येणार नाहीये. दहशतवाद्यांना पंतप्रधान मोदी धडा शिकवतील, त्याची सुरुवात झाली आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तर विरोधकांनी राजकारण न करता सरकार आणि दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबासोबत राहिलं पाहिजे, असं शिंदे म्हटलं. पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ यवतमाळच्या उमरखेडमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. संतप्त नागरिकांनी पाकिस्तानचा ध्वज असलेली तिरडी काढत निषेध नोंदवला. कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनांनी पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ बॅनर लावले. पोस्टरवर अफजल खान याचा वध दाखवत नाव विचारूनच इथून पुढे खरेदी करा, असं आवाहन हिंदुत्ववादी संघटनांनी केलं. परशुराम जयंतीनिमित्त राजस्थानी विप्र संघटनेतर्फे काढली जाणारी मिरवणूक रद्द करण्यात आली आहे. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय. राजधानी विप्र संघटनेतर्फे मृत पर्यटकांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची सांगता केली जाणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत इलेक्ट्रिक वाहनांसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आलाय. इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफी देण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे. इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती आणि वापर या दोन्हींना प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय.
अयोध्येतील राम मंदिराचं काम लवकरच पूर्ण होणार आहे. 5 जूनपर्यंत मंदिराचं सर्व काम पूर्ण होणार असल्याची माहिती श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राच्या बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी दिली आहे. नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक रघुजी भोसले यांची लंडनमध्ये लिलावात निघालेली तलवार परत मिळवण्यात राज्य सरकारला यश आलंय. सरकारनं 47.15 लाखात ही तलवार विकत घेतली आहे. बीडच्या येवलवाडी गावातल्या ग्रामसभेत तणावाचं वातावरण निर्माण झालं. सरपंचावरील अविश्वास ठरावाबाबतच्या मतदानावेळी गटविकास अधिकाऱ्यांच्या भूमिकेमुळे गावातील एक गट आक्रमक झाला. गटविकास अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव असल्याचा आरोप करण्यात आलाय. परंडा ड्रग्ज तस्करी प्रकरणाचा तपास पुन्हा केला जाणार आहे आणि यासंदर्भात पोलिसांनी कोर्टाला पत्र दिलेलं आहे. परंडा ड्रग्ज प्रकरणी प्रयोगशाळा तपासणीमध्ये ड्रग्ज ऐवजी कॅल्शियम क्लोराईड सापडलं असल्याचा दावा पोलिसांनी केलाय. 3 राज्याच्या सीमेवरील माओवाद विरोधी अभियानाच्या पार्श्वभूमीवर आयबीचे प्रमुख तपन डेका छत्तीसगडमध्ये दाखल झाले. डेका यांनी माओवाद विरोधी अभियानासंदर्भात रायपूरमध्ये उच्चस्तरीय बैठक घेतली. यंदाच्या एप्रिलमध्ये तापमानाचा नवा विक्रम नोंदवला गेलाय. शिवाजीनगर इथे 13 दिवस तापमान 40 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा अधिक राहिल्याची नोंद झाली आहे. गेल्या 10 वर्षात यंदाच्या एप्रिलमधील सर्वाधिक दिवस तापमान 40 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा अधिक राहिल्याचं दिसून येत आहे. मान्सूनपूर्व कामाचं नियोजन करून ती पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत आणि कामं करताना सर्व संबंधित यंत्रणांनी एकमेकांशी समन्वय ठेवावा अशी सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे. जिल्ह्यातील मान्सूनपूर्व तयारीसंदर्भातील आढावा बैठक डुडी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. अक्षय तृतीयेनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात होणारी भाविकांची गर्दी विचारात घेऊन वाहतूक बदल करण्यात आलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, गणेश रस्ता तसंच लक्ष्मी रस्ता परिसरात वाहतूक बदल करण्यात आलेले आहेत. या भागातील पीएमपी बस सेवा पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. सतत वाढत असलेल्या उन्हामुळे पुणे शहरात आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून 1 एप्रिलपासून आतापर्यंत आग लागण्याच्या 600 पेक्षा अधिक घटना घडलेल्या आहेत. यामध्ये घरगुती आग, विजेच्या उपकरणामुळे लागलेली आग, कचरा गॅस गळती, ऑइल गळती आणि काचेमुळे लागलेल्या आगींचा समावेश आहे. प्रशासकीय राजवटीमुळे महापौर पद रिक्त असल्यानं पिंपरी चिंचवड महापालिका सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्टकडून गरीब गरजू रुग्णांना मिळणारी 5,000 रुपयांची वैद्यकीय मदत गेल्या 3 वर्षांपासून बंद आहे. शहरातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना प्रशासकीय राजवटीचा फटका बसलाय. लोकप्रतिनिधी आल्यानंतरच ही मदत केली जाणार असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय. पिंपरी चिंचवड महापालिकेनं ई-ऑफिस या नव्या डिजिटल प्रणालीनुसार कामकाजाची सुरुवात केल्यानंतर आता उद्यानांमध्ये देखील ऑनलाईन शुल्क स्वीकारण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. उद्यान विभागानं शहरातील 10 उद्यानांमध्ये पॉइंट ऑफ सेल मशीन्सची व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे फोन, गुगल पे सह इतर ऑनलाईन माध्यमातून पर्यटकांना तिकीट काढता येणार आहे. नागरिकांना अडचणी, समस्या थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत मांडता याव्यात या दृष्टीनं पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे सर्व विभाग प्रमुख आठवड्यातील 2 दिवस नागरिकांच्या भेटीसाठी पूर्णवेळ कार्यालयात उपलब्ध असणार आहेत. त्यानुसार नागरिकांना दर सोमवारी आणि गुरुवारी अधिकाऱ्यांना भेटता येणार आहे. अटल सेतूला जोडणाऱ्या प्रस्तावित वरळी शिवडी उन्नत रस्त्यासाठी एल्फिन्स्टन पूल पाडण्याच्या निर्णयाला एका नागरिकानं मंगळवारी उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं. त्यानं याचिकेमध्ये उपस्थित केलेल्या मुद्द्यांची दखल घेऊन त्याच्या म्हणण्यावर विचार करण्याचे आदेश न्यायालयानं मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला दिले. बांधकामाच्या ठिकाणी होणाऱ्या प्रदूषणाची आणि हवेच्या गुणवत्तेची अचूक स्थिती कळण्यासाठी मुंबईतील सर्व बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणांवर प्रदूषण देखरेख उपकरण बसवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. तर या आदेशाचं पालन न केल्यानं उच्च न्यायालयानं मुंबई महानगरपालिकेला फटकारले. पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानचं नाक दाबायला सुरुवात केली आहे. भारत कोणत्याही क्षणी हल्ला करू शकतो अशी भीती पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर कंगाल पाकिस्ताननं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसमोर हात पसरले असून त्यांच्याकडून तब्बल 11,000 कोटींची मागणी केली आहे. दरम्यान यावर नाणेनिधीकडून 9 मे रोजी निर्णय घेण्यात येणार आहे. अटल सेतू तसंच वरळीला जोडणाऱ्या पुलाचा आराखडा सदोष आहे आणि या प्रकल्पाच्या आड येणारा प्रभादेवीचा पूल तोडू नये अशी मागणी याचिकेद्वारे मुंबई हायकोर्टात करण्यात आली आहे. या प्रकरणी खंडपीठानं MMRDAकडे दाद मागण्याचे निर्देश याचिकाकर्त्यांना दिले.
3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेचा उत्साह बाजारात दिसतोय. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करणं देखील शुभ समजलं जातं. आज दिवसभरात मुंबईतील सराफा बाजारात सुमारे 200 कोटी रुपयांची उलाढाल होईल असा अंदाज आहे. देशाच्या सार्वभौमत्व आणि सुरक्षेचं कारण देत पेगॅसस हेरगिरी प्रकरणाचा तांत्रिक अहवाल जाहीर करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिलाय. या इस्रायली स्पायवेअरच्या माध्यमातून राजकीय नेते, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या फोनवरील वैयक्तिक संभाषण, मेसेजेस हॅक करून त्यांच्यावर पाळत ठेवल्याचा आरोप आहे. मतदार यादीशी आधारशी लिंक करणं तुर्तास तरी मतदारांना बंधनकारक नसेल असं केंद्र सरकारनं सांगितलंय. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विरोधकांनी निवडणूक आयोगाला धारेवर धरला आणि त्यावर मतदार यादी आधारशी लिंक करण्याचं आश्वासन निवडणूक आयोगानं दिलं. मात्र या आधार लिंक करण्याची बाब तूर्त तरी ऐच्छिकच राहील असं सूत्रांचं म्हणणं आहे. रेशन कार्डवरील मोफत धान्य नियमित सुरू राहण्यासाठी जिल्ह्यातील 4 लाखांवर कार्ड धारकांना केवायसी करण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे. यामुळे वेळेमध्ये केवायसी न झाल्यास संबंधितांचं धान्य बंद होण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्याध्यापकांसह शिक्षकेतरांची उन्हाळी सुट्टी रद्द करण्यात आली आहे. सर्व शाळांमध्ये 11वी प्रवेश प्रक्रियेचं ऑनलाईन कामकाज उन्हाळ्याच्या सुट्टीतच करावं लागणार आहे. त्यामुळे शाळांमधील मुख्याध्यापक, लिपिक आणि इतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना उन्हाळी सुट्टीला मुकावं लागणार आहे. शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा देण्याच्या योजनेला राज्य सरकारनं अखेर गुंडाळण्याचा निर्णय घेतला. याला पर्याय म्हणून पूर्वीची पीक कापणी प्रयोगांवर आधारित विमा योजना राबवण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे आणि त्यामुळे आता या नव्या योजनेमध्ये शेतकऱ्यांना अधिकचे हप्ते मोजावे लागणार आहेत. राज्यात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढावा यासाठी प्रचलित धोरणाला 5 वर्ष मुदतवाढ देताना सरकारनं टोल माफी किंवा सवलतींबरोबरच मोटार वाहन कर तसंच नोंदणी शुल्कामध्ये माफी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलाय. तर नव्या धोरणानुसार राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर प्रत्येकी 25 किलोमीटर अंतरावर चार्जिंग सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. आता एक मोठी बातमी. पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील मेचुआपट्टी परिसरातील एका हॉटेलमध्ये मंगळवारी रात्री उशिरा आग लागली. या आगीमुळे गर्दीच्या परिसरात गोंधळ उडाला आणि या आगीमध्ये 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती असून अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे. दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.